स्वभाव गुणधर्माचं अध्ययन करून स्वभावाच्या अनुसार तो जे काही कर्म करतो त्यालाच आपण स्वधर्म असं म्हणतो. आणि स्वधर्म म्हणजे आत्मतत्वाने ज्या गुणक्रीडेला धारण केलेल्या त्या गुणक्रीडेच्या अनुसार त्या वृत्ती प्रवृत्तीच्या अनुसार जे आचरण सिद्ध करतो आणि त्यामध्ये ज्यावेळेस तो निष्काम भाव ठेवेल आणि पुढे येईल विषय त्यावेळेस तो स्वरूपाकडे जाईल. तेव्हा स्वधर्मातूनच तो परमेश्वराकडे जाऊ शकतो. हा एकमेव मार्ग त्याला, दुसरा मार्ग नाही. परधर्म जर स्वीकारला तर त्याला परमेश्वराकडे जाण्याकरता हा अहंकाराचा अडथळा येतो. परधर्म जर घेतला तर माणसाचा अहंकार जागृत होतो. स्वधर्म जर घेतला तर अहंकाराचा नाश होतो. निरंकारी स्थितीत जातो, सहज अवस्थेत जातो, आनंदामध्ये जातो आणि परमेश्वराशी एकरूप होतो. आणि स्वधर्म हा अतिशय महत्त्वाची गोष्ट ही त्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये ती 31व्या श्लोकापासून ते 37व्या श्लोकापर्यंत आपण पाहिजे. त्याचाच पुढे आता 38-39 आणि पुढे आपण कर्मयोगाच्या दृष्टीने जाऊ. 38वा जो श्लोक आहे तो त्या स्वधर्माच्या परिणामामध्ये काय स्थिती निर्माण होते. स्वधर्म जर प्राप्त झाला तर त्याची स्थिती ही कशा प्रकारची होती याचं वर्णन हे 38व्या श्लोकामध्ये सांगितलं. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय ततः युद्धाय युज्यस्व न एवं पापम वाप्स्यसि. तर सुख आणि दुःख, जय आणि पराजय, लाभ आणि हानी हे दोन माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी येत असतात. सुख तरी असतं किंवा दुःख तरी असतं, लाभ तरी होत असतो किंवा हानी तरी होते, जय तरी प्राप्त होतो किंवा पराजय तरी प्राप्त. अशा दोन गोष्टी या माणसाला नेहमी अनुभवाला मिळतात. पण जर तो स्वधर्मामध्ये जर असेल आणि स्वधर्माशी एकरूप झालेला असेल तर ह्या द्वंद्वामध्ये तो समान स्थितीने जातो. आणि तो समान, त्यांनी ती गोष्ट जर समान मांडली तर त्याला हा स्वानंद प्राप्त होतो. त्यामुळे अर्जुनाचा विषय इथे जो आहे तो ह्या ठिकाणी युद्ध करायचं का नाही करायचं हा विषय होता. युद्ध करणे हा त्याच्याकरता स्वधर्म आणि त्यामध्ये आपल्याला जय मिळेल का पराजय मिळेल, सुख मिळेल का दुःख मिळेल, लाभ होईल का हानी होईल हा विषय त्यासमोर होता. म्हणून युद्ध करणं हा स्वधर्म आहे आणि लाभ आणि हानी, जय आणि पराजय आणि सुख आणि दुःख ह्या द्वंद्वाचा विचार न करता तू स्वधर्माचं पालन कर आणि दोन्हीमध्ये समान भूमिका ठेव असे या श्लोकात सांगितले. स्वधर्मातूनच समान भूमिका तयार होते. आता आपण स्वधर्मातून या समान भूमिकाकडे चाललो आहे. की सम म्हणजे काय किंवा समान भूमिका म्हणजे काय, समत्व भाव जो आहे तो हा पुढे येईल. तर तो समत्व भाव केव्हा येऊ शकतो, ज्यावेळेस मनुष्य स्वधर्मामध्ये असतो आणि तो स्वधर्माचीच त्याला इतकी आवड असते आणि स्वधर्मामध्येच त्याला इतका आनंद असतो की स्वधर्मामध्ये त्याला लाभ हानी ही जी गोष्ट आहे ह्या दोन्ही गोष्टीबद्दल त्याला फारशी चिंता नसते. स्वधर्माचं वैशिष्ट्य असं आहे की तो म्हणतो बाबा हा स्वधर्म पालन करणं हेच माझं कर्तव्य आहे. त्यात लाभ होईल का हानी होईल, सुख होईल का दुःख होईल, जय होईल का पराजय होईल, ह्या ज्या काही दोन गोष्टी आहेत ना ह्या दोन्ही गोष्टीचा फारसा प्रभाव माझ्यावर होणार नाही किंवा त्याच्यावर मी फार विचार करणार नाही. काहीही प्राप्त झाले तरी माझा समभाव असेल. तर समभाव जो आहे ना, त्या समभावाचं आपण चिंतन करणं आवश्यक आहे. समभाव म्हणजे काय, दोन्ही गोष्टीला समान लेखणं ही तर गोष्ट बरोबर आहेच आहे. पण समभाव जो आहे हा कुठे असतो तर तो आत्मतत्वात असतो. आत्मतत्वामध्ये समभाव प्राप्त होतो, प्रकृतीमध्ये विषमभाव प्राप्त होतो. सम आणि विषम हा स्वतंत्र विषय घेतला आहे महाराजांनी. समता तथा विषम हा विषय घेताना 70 प्रवचनं केले या विषयी. समता म्हणजे काय त्याचं खूप विस्ताराने वर्णन केलेलं आहे. आपण त्याचा संक्षिप्त त्याचं चिंतन करू. ते समता म्हणजे काय, जसं सूर्य उगवतो आणि सूर्याचं पूर्ण किरण सगळीकडे सारखे पडतात ती समता आहे. तिथे भेदभाव नाही आहे. एक काटेरी झाड आहे आणि एक चांगला पारिजातकाचं झाड आहे, एक आंब्याचं झाड आहे आणि एक बाभळीचं झाड. दोन्हीवर वेगवेगळे किरण पडले असं नाही. बाभळीच्या झाडामध्ये आणि आंब्याच्या झाडात भेद आहे
पण किरण पडण्यामध्ये कुठेही भेद नाही, तेव्हा तो आत्मसूर्य. तसं आत्मभाव आणि आत्मस्थिती जिथे असेल ना त्या ठिकाणी समभाव. कशावरचा समभाव आहे? प्रकृतीवर. आणि सुख आणि दुःख कुठे आहे? प्रकृतीमध्ये. जय आणि पराजय कुठे आहे? प्रकृतीमध्ये. लाभ आणि हानी कुठे आहे? प्रकृतीमध्ये. आत्मतत्वामध्ये लाभही नाही आणि हानी नाही. आत्मतत्वामध्ये जय पण नाही आणि पराजय पण नाही, किंवा सुखही नाही आणि दुःखही नाही. दोन्ही द्वंद्वाच्या पलीकडे, द्वंद्वातीतम असं सद्गुरूचं वर्णन करताना द्वंद्वातीत म्हटलंय, द्वंद्वाच्या पलीकडे अशी ती अद्वैत स्थिती ज्या ठिकाणी आहे तिथे जर मनुष्य पोहोचला तर त्याचे समभाव होते. म्हणजे इथे नकळतपणे काय सांगताय की ह्या दोन्ही गोष्टीकडे तू समभावाने पहा. म्हणजेच काय की तू आत्मस्थितीमध्ये जा, असा त्याचा अर्थ आहे. समभाव या शब्दाचा अर्थ आत्मभाव. समभाव म्हणजे आत्मस्थिती. देहभावातून आत्मभावाकडे जाणे. देहभावातून आत्मभावाकडे गेला की तो विषमभावातून समभावात जातो. आणि समभावात एकदा गेला की त्याला लाभ असो का हानी असो, सुख असो अथवा दुःख असो, जय असो अथवा पराजय असो, तो आत्मभावामध्ये अत्यंत स्थिर असतो. त्याला महाराज काय म्हणतात? स्वयं ही स्वयं में स्थित हो जाओ असं विधान करतात. स्वयं ही, स्वयं शब्द म्हणजे आत्मतत्व. आणि आत्मतत्वामध्ये तू स्थिर हो आणि मग प्रकृतीकडे पाह. तर तुला काय अनुभव येईल? तुझी दृष्टी ही समदृष्टी होईल. तत्वदर्शी कोणाला म्हणायचं? ज्याची ज्या तत्वदृष्टी कोणाची आहे? ज्याचं लक्ष जे आहे हे समदृष्टी आहे. जो प्रत्येक जीवमात्रामध्ये, प्रत्येक अणुरेणूमध्ये जो एकच आत्मतत्व पाहतो त्यालाच समदृष्टी प्राप्त होते. जो स्वतः आत्मतत्वात गेला त्यालाच ब्रह्मांडामध्ये असलेलं आत्मतत्व दिसेल. ब्रह्मांडामध्ये आत्मतत्व पाहण्याकरता स्वतःला आत्मतत्वामध्ये एकरूप होणं आवश्यक आहे. तर ब्रह्मांडामध्ये जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतःच्या अधिष्ठानात जावं लागेल. तुम्ही स्वतःच्या प्रकृतीत जर लिप्त झाले तर तुम्हाला बाहेरची सुद्धा प्रकृतीच दिसेल. तुम्ही स्वतःच्या विषम अशा या देहभावामध्ये जर गेले तर तुम्हाला बाहेरचा सगळा विषम भावच दिसेल. तुम्हाला बाहेर काय दिसेल? सुख आहे, दुःख आहे, त्रास आहे, जय आहे, पराजय आहे, लाभ आहे, हानी आहे. आणि म्हणून तुम्ही त्रस्त व्हाल. तुम्ही का माणसं म्हणतात फारच त्रास आहे आम्हाला, फार अतिशय त्रास आहे. कशामुळे त्रास आहे? कारण तुम्ही त्रास असलेल्या ठिकाणी जाऊन बसले म्हणून. फार म्हणजे आम्हाला काय होईल, फार अधीरता वाटते, अस्थिरता वाटते. लोकांची तक्रार काय असते? खूप आम्ही अस्थिर झालो आहे, आम्हाला स्थैर्य केव्हा प्राप्त होईल महाराज? जेव्हा स्थिर तत्व जाल तेव्हा स्थैर्य प्राप्त होईल. सरळ गणित आहे. तुम्ही अस्थिर गोष्टीवर बसले आणि मग तक्रार करायला लागले की आम्ही अस्थिर आहोत. मग तुम्हाला जाऊन बसायला सांगितलं कोणी? अस्थिर गोष्टी, अस्थिर गोष्टीमध्ये जाऊन बसायचं आणि तक्रार करायची की आम्ही अस्थिर आहोत, आम्हाला स्थैर्य केव्हा प्राप्त होईल? आर्थिक परिस्थिती फार चंचल फार आहे, नंतर अडचणी येत फार. किती जरी पैसा मिळाला तरी कमीच पडतो. मोठा प्रश्न येतो. आता हा प्रश्न कोणाला निर्माण होतो माहिती का? जो त्या आर्थिक परिस्थितीशी एकरूप झाला. आणि जो आत्मस्थिती एकरूप झाला तो म्हणतो काही मिळो का न मिळो, जे आहे ते उत्तमच आहे, जे मिळेल ते उत्तम आहे. पुष्कळ मिळाला तरी ठीक आहे, काही उरवून द्यायचं कारण नाही मिळालं, कमी मिळालं तरीही काही हरकत नाही. सुख झालं तरी काही हरकत नाही, दुःख झालं तरी हरकत नाही. कारण आपण सुखदुःखाच्या पलीकडे द्वंद्वातीतम त्या आत्मस्थितीमध्ये जर तो गेला ना त्याला सुख प्राप्त हो, दुःख प्राप्त. त्याची समदृष्टी ज्यावेळेस होते त्यावेळेस तो द्वंद्वातीत होतो. म्हणजे इथे पुरस्कार कशाचा केला आहे? श्लोकाचा आपण जर शब्दशः अर्थ घेतला आणि जसं जसं सखोलमध्ये जायला लागलो तसं तसं आपल्याला असं लक्षात येतं की खूप मोठा संदेश दिलेला आहे त्यात. मग काही लोक म्हणतील असं काही सांगितलंय भगवंताने सुख आणि दुःखाला सन्मान द्यावं, पण आमचं काय असं काही जमत नाही हो. सुख झालं की सुखच वाटतं, दुःख झालं तर दुःखच वाटतं. मग आता सुख आणि दुःखामध्ये सम कसं काय असेल? प्रॉफिट झाला चांगला तर आनंदच होतो, लॉस झाला तर दुःख होतं. आणि प्रॉफिट हो का लॉस हो नेहमी आनंदी राहा एकच काय जमेल? प्रश्न आहे, स्वाभाविक प्रश्न आहे. चूक प्रश्न काय इरिलेव्हंट असं मी म्हणणार नाही, पण त्याची रिलेव्हन्सी कुठे आहे माहिती आहे का? प्रकृतीत आहे. पण त्याची इरिलेव्हन्सी कुठे आहे? ज्यावेळेस आपण आत्मतत्वात आहे तेव्हा ती इरिलेव्हंट. एकेका श्लोकातून सखोल तत्वज्ञान सांगितलं. सखोल तत्व काय म्हटलं की तू युद्ध कर आणि तो युद्ध जर करशील ना तर तुला कुठल्याही प्रकारचं पाप लागणार नाही, कुठल्याही प्रकारचं तुला हानी होणार नाही तुझी. काय आणि हे जे सुखदुःख जय पराजय, लाभ आणि हानी या दोन्ही गोष्टीमध्ये हे समान दृष्टी ठेव आणि युद्ध कर
असा आदेश दिले. बरोबर दिसणारी गोष्ट काय की अर्जुनाच्या हातात धनुष्यबाण आहे, समोर शत्रू आहे, त्याच्या डोक्यामध्ये काहूर माजलेलं आहे आणि भगवंत त्याला सांगतात की अरे हे सगळ्या शत्रूशी तू युद्ध कर आणि ते मृत्यू हो किंवा तुझा मृत्यू हो, समान दृष्टी ठेव. काय सगळं ते सांगितलेलं मोठं समजणं महाकठीण. आणि आमचंही दररोज युद्ध चालू आहे. सकाळी उठलं की जे व्यवहार सुरू झाला की ते युद्धच आहे ना ते. आणि कोणी जर म्हटलं की अरे तू आता बाहेर पडला ना, जरी तुझे खूप पैसे खर्च झाले, समजा काल एखादी वस्तू 10 रुपयात मिळत होती, आज त्याच वस्तूला 15 रुपये मोजावे लागतात, दुःख झालं. आपण वर्तमानपत्र काढतो ना, सगळ्या दुःखाच्या बातम्या असतात. पेट्रोलचे भाव वाढले, दुःख झालं आहे की. आणि मग काय करतो, मग हे 10 ते 15 रुपये आपल्याला कसे कमवता येईल हा विचार डोक्यात सुरू होतो. आणि मग काय करतो तो व्यवहारामध्ये काहीतरी उलट्या सुलट्या गोष्टी होऊन 10 ते 15 कसे होतो हा विचार करतो. आणि मग 10 ते 15 करताना कधी कधी 20 रुपयाचा दंड पडतो. मग आणखीनच दुःख वाढतं. काहीतरी गडबडी केली आणि मग आपल्याला कुठेतरी दंड पडला. पेट्रोलचे भाव वाढले म्हणून शॉर्टकटमधून चालले रस्त्यावर आणि तिथे वन वे आहे आणि ते पोलिसांनी पकडले. पोलिसांनी पकडल्यावर तो काय म्हणतो 50 रुपये द्या. अरे म्हणजे आपण 5 रुपयाचं पेट्रोल वाचण्याकरता आपण वन वेच्या रस्त्यावर चाललो आणि पोलिसांनी पकडल्यावर 50 रुपये कोणत्या भावात पडले हे आपल्याला. आता इथून नाही का आपण बाहेर पडताना म्हणतो एवढा मोठा राऊंड मारला तर पेट्रोल जाईल जास्त म्हणून हळू तिकडनं जातो तर पोलीस पकडतो. पोलीस पकडल्यावर आपण विचार काय करतो की आपण वेळ आणि पेट्रोल वाचवण्याच्या नादामध्ये आपले जास्तच पैसे काढतो. एक छोटी उदाहरण, तसं पूर्ण जीवनही तसंच त्याच प्रकारचं. त्या जीवनामध्ये मनुष्य काय करतो माहिती आहे की आपल्याला पैशाचा संग्रह कसं होईल, सुख जास्तीत जास्त कसं मिळेल आणि जे काही समोर जे मोठे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्याबद्दल त्याला चिंता असं वाटतं. लाभ आणि हानी आहे ती चिंता वाटत असते. सुख आणि दुःख आहे ह्याची त्याला फार नेहमी काळजी वाटत असते की सुख मिळेलच की नाही का दुःखच मिळेल आपल्याला. तर चालू आहे तोच विचार करतो, दुःखात दुसरा विचार नाही, तोच विचार करतो. काय एखादा क्रिकेटची मॅच खेळण्याकडे चालला आहे, आपल्याला आपण मॅच जिंकू का हारू तो विचार चालू आहे डोक्यात. सेंचुरीच्या जवळपास आलेले त्याच्या आधीच आऊट झाले. कारण का विचार काय चालू आहे की माझं सगळं रेकॉर्ड तयार होईल का नाही होईल. झालं ते विचार आला की गेलं. त्याला ती एकदा अधीरता निर्माण झाली ना, अधीरतेनेच माणसाचा पराजय होतो आणि पराजयातून अजून दुःख होतं. जय मिळो का पराजय मिळो, मला जे काय नैसर्गिक माझा खेळ आहे तो मी खेळ, माझं जे काही कर्तव्य आहे, माझा जो स्वधर्म आहे तो मी पाळत राहील. जे काय व्हायचं ते होईल, त्याच्याबद्दलची तमा नाही. तेव्हा दोन्ही काही जरी प्राप्त झालं तरी त्याच्यामध्ये समदृष्टी आहे. अशी भूमिका केव्हा होते हा प्रश्न आहे. होत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण केव्हा होते हा प्रश्न आहे. तर केव्हा होते तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही आत्मस्थितीत असाल. आत्मस्थितीत कसं व्हायचं हे आधीच्या सांख्ययोगात सांगितलं. सांख्ययोगामध्ये आत्मतत्व म्हणजे काय आणि आत्मतत्वामध्ये कसं काय समरस करायचं हे सांगताना हळूच स्वधर्माकडे आले आणि स्वधर्म पालन केला की तो सहज होतो आणि सहज झाला की तो निरंकारी होतो. अहंकारामधून सुटला की तो आपल्या स्वरूपामध्ये जातो आणि स्वरूपात गेला की समदृष्टी आणि त्या समदृष्टीने तो आपल्या स्वधर्मामधून स्वधर्मामध्ये असताना समदृष्टी प्राप्त झाली की लाभ असो का हानी असो, जय असो का पराजय असो, सुख असो का दुःख असो, त्याची समदृष्टी प्राप्त होती. आणि अशी समदृष्टी तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे असं भगवंत सांगतात. अर्जुनाचं निमित्त सांगतात. निमित्त कोणाचं? अर्जुनाचं. आणि अर्जुनाला काय सांगितलं की तू युद्ध करण्याकरता तयार हो आणि तुला पापाचा स्पर्शही होणार नाही, काही चिंता करू नको, पाप तुला स्पर्शही करणार नाही. असं हे समदृष्टीची इथून सुरुवात केली. 38व्या श्लोकामध्ये. पुढच्या 39व्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात की एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धी योगे तु इमाम शृणु विद्यायुक्त यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. तर मी तुला आतापर्यंत जे काही मी सांगितलं नाही ते सगळं ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. आतापर्यंत तुला सांगितलं की आत्मा हा अमर आहे, आत्मतत्व कसं आहे, देह कसा आहे, देही कसा आहे, शरीर कसं आहे, शरीरही कसं आहे आणि त्याची सगळी त्या आत्मतत्वाचं वर्णन मी सगळं केलं. तर हे सगळं ज्ञानाचं विषय होतं. काय आत्तापर्यंत तुला ह्या ज्ञानाच्या बाबतीत मी सांगितलं. आता तुला मी तुझी जी काही बुद्धी ही कर्मयोगामध्ये कशी स्थिर करायची आहे ही आणि चांगल्या प्रकारे
ह्या सगळ्या कर्मयोगामध्ये सिद्ध होऊन आपले जे काही बंधनं आहेत ते बंधनं कसे काय नष्ट करायचे हे मी तुला सांगणार आहे. आता इथून विषय बदलतोय. पुढच्या वेळी सगळ्या श्लोकामध्ये आता विषय बदलण्याच्या बाबतीमध्ये हा श्लोक सांगितला की आत्तापर्यंत मी तुला ती समदृष्टीची सुद्धा जो भूमिका सांगितली ती सुद्धा भूमिका ही आत्मतत्वाबद्दलच होती. आत्मस्थितीमध्ये मनुष्य गेला की समदृष्टी होते असे 38व्या श्लोकामध्ये आपण आता चिंतन केलं. तर हे सगळं जे काही 38व्या श्लोकापर्यंत जे चिंतन आहे ते सबंध चिंतन हाच विषय ज्ञान होता. ज्ञानाचा विषय ज्ञान विषय ज्ञान हा शब्द आला की नाही तर तिथे निजज्ञानाचा शब्द वापरतात. आणि निजज्ञान जो शब्द आहे तो शब्द कशाला लागू नये? आत्मतत्वाला लागू. जेव्हा जेव्हा आत्मतत्वाचं चिंतन होतं जेव्हा जेव्हा स्वरूपाचं चिंतन होतं तेव्हा तेव्हा ज्ञान हा विषय असतो. तर एक विषय एक भाग जो आहे स्वरूप आहे, दुसरा भाग आहे स्वभाव. माणसामध्ये दोन गोष्टी आहेत, एक अधिष्ठान आहे आणि एक आविष्कार आहे. अधिष्ठान कशाचं असतं? आत्मतत्वाचं असतं. आणि आविष्कार कशाचा असतो? तर स्वभावाचा असतो. आपल्याला मनुष्य जो दिसतो की नाही, दृश्यमान मनुष्य जो दिसतो आणि त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला त्याचं काय दिसत असतं की आपल्याला त्याचा देह तर दिसतो पण त्याचा स्वभाव दिसतो. त्याच्या डोळ्यामध्ये जेव्हा पाहतो ना तेव्हा क्रोध आहे का, स्नेह आहे का, त्याचे काय संवेदना आहे, त्या सगळ्या संवेदना ह्या स्वभावाच्या संवेदना आहेत. पण त्याचं आत्मतत्व आपल्याला सहसा दिसत नाही. तत्वदृष्टी माणसाला दिसते. पण तो रागात असला तरी ते सच्चिदानंदच आहे. तो आनंदात असला, दुःखात असला, सुखात असला तरी ते सच्चिदानंद तत्व आहे असं तत्वदर्शी पाहतो. पण आपण सर्वसाधारणपणे जेव्हा माणसाला पाहतो तेव्हा काय पाहत असतो तर त्याची स्थूल आणि सूक्ष्म देहाची जी काही स्थिती आहे ती पाहतो. स्थूल देह तर दृश्यमान आहे, तो देह दिसणार आहे. सूक्ष्म गोष्ट काय आहे? त्याचा स्वभाव आहे, त्याची संवेदना आहे, त्याची वृत्ती प्रवृत्ती आहे. तेव्हा ह्या दोन गोष्टी आपण पाहतो तो दोन्ही गोष्टी या आविष्कारात असतात. अधिष्ठानामध्ये आत्मतत्व आहे, सच्चिदानंद आहे, अस्तित्व आहे, त्याचं सत्तत्व आहे, चित्तत्व आणि आनंद तत्व आहे. तर त्याच्याकडे तत्वदृष्टी तत्वज्ञानात असल्यावरच तो पाहू शकतो. म्हणून कारण अर्जुन जो आहे ना, अर्जुनाला हे इतकं जरी आत्मतत्व सांगितलं, आत्मज्ञान जरी सांगितलं तरी अर्जुनाची जी दृष्टी आहे ना ती त्या युद्धावर उभ्या असलेल्या सगळ्या युद्धाची आहे. त्या युद्धाकडे तो पाहतोय आणि कोणाचे काय भाव आहे, कोणाचे काय वीर रस दिसतोय, कोणी काय दिसतोय हे पाहतोय. त्याला त्याच्यामध्ये अजून आत्मदृष्टी नाहीच आहे त्याला. कारण त्याला सगळे हे सगळे जीवात्मे आहेत आणि हे सगळे सच्चिदानंदाचंच पूर्णपणे अधिष्ठानावर उभे आहेत हे अजून त्याच्या लक्षात आलं नाही. आणि भगवंतांनी सांगितलं काय? आत्मतत्व सांगितलं. भगवंतांनी सांगताना काय सांगितलं? आणि ते एकच आहे. आणि इथे तर अनेक दिसायला लागले. इथे दिसताना दृश्य काय? अनेक लोकांचं दृश्य आहे. दृश्य हे वीररसाचं आहे. भयभीत झालेले काही लोक आहेत, काही वीररसाने युक्त झालेले लोक आहेत आणि अशा प्रकारचे वेगवेगळे असे योद्धे त्याला दिसत आहेत. तेव्हा दृश्यामध्ये भेद आणि भिन्नता आहे. दृश्यामध्ये आविष्कार आहे सगळा. दृश्यामध्ये जेव्हा मनुष्य दृष्टीने दृश्य पाहतो तेव्हा दृश्यामध्ये त्याला भेद दिसतो. पण जेव्हा तो अदृश्य तत्वाकडे आत्मस्थितीमधून पाहतो तेव्हा त्याला एक रूपता दिसते. ही जी काही भूमिका आहे ना ही भूमिका पहिल्यांदा तत्वज्ञानात तरी सांगितली. आता त्याला त्याच्या असं लक्षात आलं भगवंताच्या की इतकं आपण जरी सांगितलं तरी ह्याच्या दृष्टीमध्ये भेद अजून काही गेलेला नाही. त्यामुळे त्यांनी हा 39वा श्लोक सांगितला. काय 39वा श्लोक सांगितला की बाबा रे मी आतापर्यंत तुला सगळे हे ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या की आता तुला मात्र मी हे क्रियेच्या बाबतीत सांगणार. आणि नुसतं ज्ञान सांगून उपयोग नाही ना होणार. तुला क्रियाही करायची आहे. कशी क्रिया करायची? ज्ञानाच्या अधिष्ठान. हे सगळं ज्ञान जे तुला सांगितले हे ज्ञान आपल्यामध्ये पूर्णपणे मुरलं पाहिजे आणि मग क्रिया केली पाहिजे. आचरण कसं पाहिजे? आचरण हे ज्ञानाच्या अधिष्ठान. म्हणून आधी मी तुला ज्ञान सांगितलं. कशाकडे सांगितलं? किंवा हे मूळ स्वरूप काय आहे हे तुला कळालं पाहिजे. म्हणून स्वरूपाची गोष्ट तुला सांगितली. आता स्वभावाची गोष्ट सांग. म्हणून स्वरूप आणि स्वभाव, अधिष्ठान आणि आविष्कार अशा दोन गोष्टी आहेत. आतापर्यंत मी तुला अधिष्ठान सांगितलं. आता तुला अशी गोष्ट सांगेन की ज्याच्यातून आविष्कार कसा आहे. आणि आविष्काराचा संबंध हा प्रकृतीशी. आविष्काराचा संबंध स्वभावाची. स्वभाव म्हणजेच प्रकृती. आणि प्रकृतीमध्ये प्रकृती एकदा म्हटली की क्रिया आली. अक्रिय तत्व आत्मतत्व आणि क्रियायुक्त तत्व ही प्रकृती आहे. तेव्हा आत्मतत्वाचा
पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्या अभ्यासाची पूर्णपणे अभिव्यक्ती ही आविष्कारामध्ये क्रियात्मक असते. एक क्रियात्मक गोष्ट आहे, एक अक्रिय गोष्ट आहे. अक्रिय गोष्ट स्वरूप आहे आणि क्रियात्मक गोष्ट प्रकृती. तेव्हा स्वरूपातून स्वभावाकडे आता जाण्याचा प्रकार आहे. स्वरूपातून स्वभावाकडे जाणं म्हणजेच आतापर्यंत मी तुला सांगितलेलं ज्ञान आहे तेच ज्ञान आता मी कर्मयोगाच्या बाबतीत आपल्या बुद्धीचा विनियोग कसा करावा आणि ह्या अशा प्रकारचा बुद्धीचा उपयोग कर्मयोगाच्या माध्यमातून केल्यानंतर तुझं सर्व बंधन नष्ट होईल. प्रयोजनही सांगितलं. त्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की ज्ञानातून तुला आता कर्मयोगात घेऊन चाललो, कशा करता घेऊन चाललो तेही सांगितलं. की याचं कारण असं आहे की तुला आता सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे. बंधन कशाचं आहे? बंधन मी करता, मी धरता, मी भोगता, मी ज्ञाता, मी योद्धा, मी माझ्यामुळे असं वारलं, माझ्यामुळे असं वारलं, हे बंधन आहे. बंधन हे माया आणि ममतेतून निर्माण होतं. बंधन हे आसक्तीतून निर्माण होतं. ही आसक्ती जी आहे ही आसक्ती अज्ञानातून निर्माण झाली म्हणून तुला आधी ज्ञान सांगितलं आणि आता कर्म कसं करावं ह्या पद्धतीचं तुला ज्ञान देतो. कर्माचा जो काही कर्माच्या माध्यमातून परमेश्वराशी योग कसा साध्य करतो. कर्मयोग म्हणजे काय आहे? क्रिया आहे आणि योग आहे. कर्म जो भाव आहे तो क्रियात्मक आहे आणि योग जो भाव आहे तो ईश्वराची एकरूपता आहे. तेव्हा अशा रीतीने तुला मी क्रिया करण्याचा पद्धत सांगेन की जेणेकरून त्याचा परिणाम जो आहे तो परमेश्वराची एकरूपता होईल. अशी जी काही बुद्धी आहे कारण ती धारणेचा विषय आहे तो केवळ बाह्यक्रियेचा विषय नाही. जसं मागच्या वेळी सांगितलं पूजा करताना तुम्ही फूल वाहताना सर्व जगाचं कल्याण व्हावं अशी जर तुमची भूमिका असेल तर त्या क्रियेचा जो परिणाम आहे तो परिणाम तुमच्या मुक्तीमध्ये होईल आणि तेच आपल्या शत्रूचा नाश व्हावा म्हणून जर तुम्ही फूल व्हायला तर त्याचा नाश होईल की नाही माहिती नाही पण तुमचा नाश नक्की आहे. म्हणून धारणा कशी असावी तर धारणा हा परमेश्वराशी एकरूप आहे. म्हणून धारणेत योग आहे आणि बाह्य जी क्रिया आहे ना त्याच्यात कर्म आणि योग म्हणजे योग हा शब्द जो आहे ना हा परमेश्वराशी एकरूपतेचा. म्हणून त्यांनी 39व्या श्लोकात असं सांगितलं की आता ही जी बुद्धी मी तुला ज्ञानयोगात सांगितली की आता तीच बुद्धी आता कर्मयोगामध्ये कशी त्याचा विनियोग करायचा की जेणेकरून सर्व कर्माच्या बंधनातून तुझी मुक्ती होईल असा हा 39. आता म्हणून याचा अर्थ त्यांनी सुरुवात केली कर्मयोगाला. आता 40व्या श्लोकापासून कर्मयोग सांगायला सुरुवात केली. 40 ते 53 असे 14 श्लोक आहेत जे कर्मयोगाची इथे पूर्णपणे सुरुवात केली. हा पूर्ण भगवद्गीतेचा उपक्रम आहे. दुसरा अध्याय म्हणजे काय संबंध भगवद्गीता एकदा पूर्ण सांगितली नंतर त्याचा विस्तार आहे. म्हणजे भगवद्गीतेचं बीज जे आहे बीज जे आहे हे दुसऱ्या अध्यायात ते बीजातून वृक्ष निर्माण आहे. तो वृक्ष म्हणजे पुढचे सगळे 18 अध्यायापर्यंत आणि त्याचं अंतिम जे फळ आहे ना ते फळ म्हणजे 18वा अध्याय. एक बीज असतं नंतर वृक्ष असतं आणि मग शेवटी फळ येतं. ते फळ तोडून खातो. म्हणजे एक तर बीजाचा अभ्यास करा नाही तर फळ खा. बीजाचा अभ्यास केला तर भगवद्गीतेत काय सांगितलं ते कळेल आणि फळ खाल्लं तर त्याचे परिणाम तुम्हाला प्राप्त होतात. म्हणून फळ जो आहे तो उपसंहार आहे आणि बीज जे आहे तो उपक्रम आणि मध्ये भगवद्गीता. म्हणजे 3ऱ्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत हे जे काही 15 अध्याय आहेत ना पूर्ण 3 ते 17 ते 15 अध्याय म्हणजे त्याचे बुद्धा झाला फांद्या झाल्या त्याचे पानं झाले आणि फळ मात्र जे आहे ते 18 अध्याय अंतिम. म्हणजे तुम्हाला कोणी जर म्हणेल की भगवद्गीतेचा अभ्यास लवकरात लवकर करू नये तर काही करायचं नाही. 18वा अध्याय वाचायचा झाली भगवद्गीता. आणि कोणी म्हणेल याचं काही थोडक्यात तुला काही भगवद्गीतेचं काही समजून घ्यायचं आहे का काही नाही 2रा अध्याय वाचायचा भगवद्गीता काय ते समजायचं. म्हणून बीजापासून भगवद्गीता ही 2ऱ्या अध्यायात सुरू होते काय आणि ती वाढत तिच्या बुंदा फांद्या पानं पुष्कळ मोठा वृक्ष होतो. एक अध्याय म्हणजे एक असे मोठ्या वृक्षाची बाजू आहे काय आणि त्याच्यानंतर ते 15व्या नंतर ते झाडाचंच वर्णन केलं आहे खऱ्यात. आणि त्याच्यानंतर मग 18वा अध्याय जो आहे ना पुन्हा कर्मयोग त्यात आहे पुन्हा ज्ञानयोग भक्तियोग सगळं. इथे ज्ञानयोग जो सांगितला आहे तर ज्ञानयोग सांगितला आहे आणि कर्मयोग सांगितला आणि भक्तियोग याच्यामध्ये लपलेला आहे याच्यात सांगितलं. आणि समभाव जो आहे ना तो भक्तीशिवाय निर्माण होत नाही. तिथेच भक्ती आहे. भक्ती आलेली आहे बरं का 2ऱ्या अध्यायात कोणी म्हणाल भक्तीचा विषय नाही पण तो लपलेला आहे.
जिथे जिथे समदृष्टी आहे तिथे तिथे म्हणून आता आपण जो काही 38वा श्लोक पाहिला त्यात भक्ती लपलेली आहे. तर अशा प्रकारे 39व्या अध्याय जो तो कर्मयोग प्रारंभ होतो असं सांगितलेलं आहे. तेव्हा 40वा श्लोक काय म्हणतो, नेहाभिक्रम न इह अभिक्रमनाशः अस्ति प्रत्यवाय न विद्यते स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महता भयात. इह म्हणजे या कर्मयोग, या कर्मयोगामध्ये आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश होत नाही. तसेच विपर्यस्त फलरूपी दोष सुद्धा असत नाही. या कर्मयोग रूपी धर्माचे थोडे साधन सुद्धा महान जन्ममृत्यूरूपी भयापासून रक्षण करतात. या दोन गोष्टी सांगितलेल्या की जो आरंभ जो बीज आहे ना त्या बीजाचा कधीही नाश होत नाही. कर्मयोगाचा जो आरंभ आहे, आरंभ कुठून झालेला आहे? जीव अवस्थेमध्ये. जीव अवस्था आहे म्हणूनच अनेक प्रकारच्या इच्छा निर्माण झाल्या, इच्छेतून कर्म निर्माण झाले. त्यामुळे जीव अवस्थेमध्ये आत्मतत्व लागू नये. जीवात्मा जो आहे ना हा जीवात्माच हा अनेक प्रकारचे भोग प्राप्ती करण्याकरता त्याची इच्छा निर्माण झाली. तर तो जो काही जीवभाव आहे ना हा जीवभाव जो आहे हा शिवभावात रूपांतर होतो, पण त्याला लागून जो आत्मतत्व आहे ते आत्मतत्व हे कधीही नाश होत नाही. तेव्हा जीवात्मा जो आहे हा खऱ्या अर्थाने जर पाहिला तर तो परमेश्वराचाच एक आविष्कार आहे. त्यामुळे त्याचा विनाश नाही. ते बीज आहे, जीवात्मा हे बीज आहे आणि त्या जीवात्म्यातून सगळ्या प्रकारची इच्छा निर्माण झाल्या आणि त्या इच्छेचा जो वृक्ष आहे ना तो म्हणजेच हे कर्म. म्हणून ह्या जीवात्म्यारूपी बीजामधून हे कर्म हे तयार होतं. पण त्या कर्माला जर कर्मयोगामध्ये रूपांतर केलं तर जो काही स्वधर्म तुम्ही कर्मयोगाच्या माध्यमातून कराल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष तुम्हाला लागणार नाही. मग विपर्यस्त म्हणजे एखाद्या माणसाला अशा प्रकारचा कर्मयोगाचा संबंध असेल की इतरांच्या दृष्टीने ते निकृष्ट वाटत असेल की हे तुम्ही फार निकृष्ट कर्म करता, पण त्याचा जर तोच धर्म जर असेल तर त्याला त्याचे दोष लागणार नाही. त्यानंतर या प्रकारचं कर्मयोगाचं साधन जर अतिशय व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं भय प्राप्त होणार नाही. सर्व प्रकारच्या जन्ममृत्यूरूपी भयापासून तुमचं रक्षण होईल. दुसरं विधान, दोन विधानं केलेलं. आता भय का निर्माण होतं? भय हे भेदातून, भेद हे अज्ञानातून, अज्ञान हा अज्ञानाचं मुख्य लक्षण अहंकार. अहंकारामुळेच अज्ञान आहे. अहंकार आणि अज्ञान एकाच शब्दाचे दोन अर्थ, एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत. तेव्हा हा अहंकार केव्हा निर्माण होतो? जेव्हा परधर्म असतो. जेव्हा तुमचा दुसऱ्याचा परधर्म स्वीकारला तर तुम्हाला अहंकार निर्माण होतो. स्वधर्मामध्ये अहंकार नाही आहे. त्यामुळे स्वधर्माचा जर कर्मयोगाच्या पद्धतीने जर वापर केला तर तुमचा अहंकार नष्ट होईल. तुम्ही निरंकारी स्थितीमध्ये जाल, सहज अवस्थेमध्ये जाल आणि या निरंकारी सहज अवस्थेमध्ये भीती निर्माण होणार नाही. जन्म आणि मृत्यू हे कोणाचे आहेत? हे प्रकृतीमध्ये गोष्टी. जन्ममृत्यू हा जो विषय कोणाचा विषय? कुठल्या विभागाचा? दोन विभाग जर केले आपण, एक विभाग केला प्रकृती आणि दुसरा विभाग केला आत्मतत्व किंवा पुरुषत्व. तर आत्मतत्वाला जन्मही नाही आणि मृत्यू नाही. आणि आत्मतत्वाची एकरूप केव्हा होईल मनुष्य? जेव्हा स्वधर्म पाळेल तेव्हाच. स्वधर्म पाळत असताना कर्मयोगाचा जर विनियोग केला तर तो स्वरूपात जाणार नाही. आणि स्वरूपात गेला तर जन्म आहे का मृत्यू आहे का नाही, भय आहे का नाही. त्यामुळे भीती नावाची गोष्ट त्यातून नष्ट होण्याचं एकमेव जो उपाय आहे तो एकमेव उपाय म्हणजे स्वधर्माचं पालन कर्मयोगाच्या अनुसार जर केला तर तो आत्मस्वरूपामध्ये जेव्हा जातो त्यावेळेस त्याला द्वंद्व जे आहे, द्वैत जे आहे, द्वंद्वही नष्ट होतं आणि द्वैतही नष्ट होतं. अशा त्या अद्वैत स्थितीमध्ये ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस तो निर्भय होतो. म्हणून या ठिकाणी काय सांगितलंय की ह्या जीवात्म्याचा जो काही मूळ जे स्वरूप आहे त्याचं ते तर अविनाशी, पण या मूळ स्वरूपाने प्रकृतीशी संबंध जोडला आणि त्याचा इच्छा त्याची निर्माण झाली. जीवातून इच्छा आहे, इच्छेतून कर्म आहे आणि कर्मातून फल आहे. अशा प्रकारचे चक्र चालू आहे ते. पण त्याचं जे मूळ आहे ना ते मात्र, त्याचं जे बीज आहे ते मात्र अविनाशी.
ते कधी न संपणारी गोष्ट. फक्त त्याला आपण काय करायचंय, त्याला परमेश्वराशी एकरूप करायचं. प्रकृतीच्या जेव्हा संमुक्त जातो त्यावेळेस तो सारखा त्याच्या अनेक इच्छा वाढतात. तो परमेश्वराच्या समोर गेला की त्याच्या इच्छा सगळ्या गरीब स्थितीने जातात, पण त्याचं मूळ स्वरूप मात्र कधी नाश होत नाही. म्हणून त्याचं बीजही नष्ट होत नाही आणि त्याचं कितीही निकृष्ट दर्जा तुम्ही समजले तरी त्याचा स्वधर्म जर पालन केलं तर त्याला कुठल्याही प्रकारचा पापाची किंवा भयाची भीती नाही. तो आत्मस्वरूपामध्ये गेल्यामुळे त्याला जन्म आणि मृत्यू अशाही गोष्टीबद्दल त्याला भय आणि शोक असा राहील, असा हा सिद्धांत आहे. तर असा हा कर्मयोग अशा प्रकारचा आहे. याचा परिणाम अशा प्रकारचा आहे. कर्मयोग सिद्ध केल्यानंतर मनुष्य निर्भय होईल, पापापासून मुक्त होईल आणि त्याचा जे काही मूळ स्वरूप आहे हे मूळ स्वरूप त्याचं अविनाशी तत्व असतं. तर अशा ह्या कर्मयोगाचा आणखीन विस्ताराने अभ्यास आता याच्या पुढे 41व्या श्लोकापासून त्यांनी चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये 41व्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे, व्यवसायात्मिका बुद्धी ही एका इह कुरुनंदन बहुशाखा ही अनंता सबुद्ध्या अव्यवसायिनाम. हे अर्जुना, या कर्मयोगामध्ये निश्चयात्मक बुद्धी ही एकच असते, परंतु अस्थिर विचार करणा असणाऱ्या विवेकहीन सकाम मनुष्याच्या बुद्धी त्या निश्चितपणे पुष्कळ भेद असणाऱ्या आणि अनंत अशा असतात. आता कर्मयोगाचं आणखीन काय गोष्ट आहे, कर्मयोगाचं वैशिष्ट्य आता सांगायला सुरुवात केली. तर कर्मयोगाचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर निश्चयात्मक बुद्धी. निश्चयात्मक बुद्धीतूनच कर्मयोग सिद्ध होतो. ज्यामध्ये निश्चय नाही आहे त्या ठिकाणी अव्यवसायिक असं शब्द वापरतो. अव्यवसायिक कशाला म्हणायचं, अस्थिर जो असेल त्याला अव्यवसायिक. तो अस्थिर विचाराचा असतो, तो विवेकहीन असतो, त्याला विवेक नसतो. आणि अशा ह्या अस्थिर विचाराचे जे काही लोक असतील तर त्यांची जी बुद्धी आहे ती पण अस्थिर असते, कारण बुद्धी अस्थिर आहे म्हणूनच तो अस्थिर असतो. मूळ कारण त्याचं अस्थिरतेचं काय, बुद्धी अस्थिर. आता ही अस्थिर बुद्धी कशी असते, कशामुळे असते, काय कारण आहे बुद्धीचं अस्थिरता का असते, याचं कारण असं आहे की ती अस्थिर तत्वाची एकरूप झालेली. त्या प्रकृतीमध्ये जी भिन्नता आहे, अनंत भेद आहे, ते अनेक असे जे भेद आहेत ना त्या भेदाची ती बुद्धी एकरूप झालेली आहे. अनेक इच्छा निर्माण झाल्या. एकच गोष्ट करताना असं करायला पाहिजे का, तसं करायला पाहिजे का, इतक्या गोष्टी अजून कृती प्रारंभ व्हायच्या आधीच बुद्धीमध्ये अनेक फाटे पडले. आपण पाहतो ना कधी कधी काही फार तर्क करणारे माणसं काही प्रत्यक्ष काही क्रिया करू शकत नाही किंवा काही ते रिझल्ट देऊ शकत नाही. त्याच्याशी तुम्ही चर्चा करायला लागले की ते नुसते ज्ञानाच्याच गप्पा मारत असतात आणि बाहेर त्याला काही देऊ शकत नाही. मग त्यांनी ते स्वतःचं वाक्य फोडून काढतात. पण तो समोरचा माणूस म्हणाल नाही याचं काही आता आपल्याला त्याच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे, म्हणून तो शांत बसलेला असतो. तर हा काहीतरी एक विधान करतो, हा शांतच आहे, याला विरोध करत नाहीत, पण तो आपल्याच विधानाला फोडतो. पण समजा हे असं नाही झालं तर दुसरं पण अजून एक असं आहे. मग समजा ते जसं नाही झालं, अरे तू काहीतरी क्रिया तर कर, काहीतरी तू आचरण तर कर. नुसती चर्चा करतो आणि नुसती बुद्धीला फाटे, इतके बुद्धीला फाटे की त्या बुद्धीमध्ये निश्चय कधीही टिकत नाही. नेहमी तो निश्चय स्वतः निश्चय तोडायचा, स्वतः शत्रू आहे. स्वतः बघून भांडण करत राहायचं आणि कुठली कृती करायची नाही. अशा प्रकारची जी वृत्ती काय आहे, कारण अस्थिर बुद्धी ही प्रकृतीमध्ये तो आसक्त आहे, अनंत कामनेमध्ये तो आसक्त आहे. त्या कामनेमुळे त्या एका कामनेतून अनंत कामना निर्माण होतात आणि अनंत कामना आपल्या सिद्ध व्हाव्यात म्हणून बुद्धीला अनंत फाटे पडतात. अशा अनंत फाटे असणारा जो बुद्धी आहे, बुद्धीचा जो मनुष्य आहे त्याला कर्मयोग सिद्ध होऊ शकतो. कर्मयोग सिद्ध करायचा असेल ना तर निश्चयात्मक बुद्धीच पाहिजे. निश्चय काय पाहिजे, निश्चयात्मक बुद्धी केव्हा होईल आणि निश्चय काय आहे तर निश्चय परमेश्वर प्राप्ती. सखोल सांग अंतिम गोष्ट काय असेल तर मला ह्या सर्व आचरणातून या सर्व कर्मातून मला निखळ आनंद प्राप्त झाला पाहिजे, अखंड आनंद, अखंड तृप्ती झाला पाहिजे. अशी जी भूमिका आहे ना तिथे निश्चय आहे. आणि जेव्हा अखंड आनंद आहे ना तेव्हा बुद्धीमध्ये भेद नाही, पूर्ण तृप्ती आहे. आता म्हणजे एवढं चांगलं खायला मिळालं पाहिजे तर खाण्याची सुरुवात करताना अतृप्त आहे आणि खाणं झाल्यानंतर सुद्धा की अमुक ते खायला मिळालं असं तर बरं झालं असतं म्हणून अतृप्त. आधी अतृप्त आहे आणि नंतरही अतृप्त काय आणि खंडित आहे सगळं.
ही गोष्ट खंडित आहे. एक झालं की दुसरं झालं की तिसरं म्हणजे इच्छा ही न संपणारी इच्छा आहे. त्यामुळे बुद्धीमध्ये अस्थिरता आहे. अनंत कामनेमध्ये बुद्धी झाली की ती अस्थिर बुद्धी होते. आणि ती अस्थिर बुद्धी काय होते, ती स्वधर्म पाळू शकत नाही. स्थिर बुद्धीचं स्वधर्म आहे, लक्षात घ्या. आणि स्वधर्मातूनच सहज अवस्था आहे. सहज अवस्थेतूनच निरंकारी स्थिती. निरंकारी स्थितीचं स्वरूपामध्ये जातो आणि स्वरूपामध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं स्थिरबुद्धीचं त्याला अनुभव मिळायला लागतो. तेव्हा स्थिरबुद्धीचा संबंध हा स्वरूपाशी, स्थिरबुद्धीचा संबंध हा परमेश्वराशी. जे स्थिरतत्व आहे त्या स्थिरतत्वाशी बुद्धी जेव्हा एकरूप होते तेव्हाच बुद्धी स्थिर होते आणि त्यालाच निश्चयात्मक बुद्धी असे म्हणते. अशी ही निश्चयात्मक बुद्धी कर्मयोगाला आवश्यक, किंवा जो कर्मयोगी आहे त्याची बुद्धी ही निश्चयात्मक असते. जे काय सांगितलंय की ह्या कर्मयोगामध्ये निश्चयात्मक बुद्धी ही एकच असते, कारण परमेश्वर एकच आहे. एकच परमेश्वर, परमेश्वर तत्व एकच. कोणतेही कर्म करा, तुमचा स्वधर्म जो काय असेल तो, त्याच्यामध्ये परमेश्वराला कसं पाहायचं ही गोष्ट हे सांगतात की तुम्ही एकाग्रतेने कर्म करा आणि ते कर्म करणं म्हणजेच परमेश्वराचं अर्चन पूजन आहे. म्हणून जर तुम्ही स्वामीची एकसंधान केलं, स्वामी नाम घेत राहिलं आणि तुम्ही कार्य करत राहिलं तर बुद्धी स्थिर राहते. आणि जर दुसरा विचार केला की मला हे झालं तर एवढी इन्क्रिमेंट मिळेल का, मला असं पगार वाढेल का, मला माझा बॉस मोठेपणा देईल का, मला झालं असतील, नाही दिलं तर काय होईल, नाही दिलं तर आपलं कर्म बरोबर होईल का, कामातलं लक्ष उडालं, बुद्धीला फाटे फुटले आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी कार्य चाललं, जे व्हायचं ते काय करायचं, परमेश्वर आपल्याला जो न्याय द्यायचा ते काही चित्त करायचं करायचं. कुठल्याही मनुष्याने आपल्याला काही विशेष काही लाभ द्यावा त्याच्याबद्दल विचार नाही, आपलं कर्तव्य करायचं आणि शांत राहायचं. कर्म करतानाही शांत आहे, कर्म झाल्यानंतरही शांत आहे, कर्म करण्यापूर्वी शांत आहे. आता स्थिती कशी होते, अनेक फाटे फुटलेल्या बुद्धीच्या माणसाला अधीर आहे, अस्थिर नसते. कर्म करण्यापूर्वी होतं का नाही होत, जमतं का नाही जमत, अस्थिर. कर्म करताना सुद्धा आपल्याला याचा लाभ होतो का नाही होत, पुन्हा अस्थिर. कर्म झाल्यानंतर कर्म परीक्षा दिली, पेपर दिल्यानंतर तो झाला, पेपर संपला, आता काय विचार करायचा, जे व्हायचं ते होणार नाही. परत विचार की गणित चुकला पेपर, त्याचं उत्तर हे होतं का ते होतं, विचार करा. उद्याचा पेपर द्यायचा आहे, कालच्या आज झालेल्या पेपरवरून विचार करा. अस्थिर माणसाची अस्थिर बुद्धी जी आहे ना ती कोणत्याही कामामध्ये त्याला म्हणजे एकाग्रता होऊच देते. काही काही लोक म्हणतात ना आमच्या अभ्यासात लक्षच नाही लागत, एकाग्रता होत नाही, अनेकाग्रता. अनेकाग्रता काय होतं, कारण तुझी बुद्धी अस्थिर आहे. बुद्धी अस्थिर काय, कामनेमध्ये तुझी बुद्धी हे झाली. म्हणून आम्ही त्यांना काय म्हणतो, काही नाही तू चिंता करू नको, शांत बस करायचा आणि स्वामी नाम घे. स्वामीचं नाम घेऊन मग आपलं सुरू करता आणि काम करता, अभ्यास करताना स्वामीचं नाम घ्या, पेपर सोडवताना स्वामीचं नाम घ्या. म्हणजे ती जी अस्थिरता आहे ना सगळी अशी विखुरलेली, अनेक विचारांनी विखुरलेली अस्थिरता आहे, ती नाश होऊन एक स्थिरतत्वाचं स्मरण चालू आहे आणि कर्म चालू आहे. तेव्हा स्थिरतत्वाचं जेव्हा अनुसंधान आहे आणि त्याच्याबरोबर तुमच्या हातातून कार्य चालू आहे, त्यावेळेस ते कार्य जे आहे हे त्याच्याशी योग साधण्याकरता त्याचा उपयोग आहे. कारण ते कर्म जे आहे की नाही, जे काय असेल ते जे काही तुझं कर्तव्य असेल त्या कर्तव्यातून कर्माचं निमित्त करून अनुसंधान परमेश्वराचं आहे. तेव्हा ते अनुसंधान म्हणजे स्थिरतत्व आहे. त्या अनुसंधानातूनच स्थिरबुद्धी प्राप्त होते आणि त्या स्थिरबुद्धीतूनच कर्मयोग सिद्ध होतो. किंबहुना कर्मयोग सिद्ध होत असताना स्थिरबुद्धीचाच परिचय होतो. त्याच्या विपरीत जिथे अस्थिर बुद्धी आहे तिथे कर्मयोग सिद्ध होत नाही. अशा प्रकारे हे निश्चयात्मक बुद्धी आणि ही म्हणजे अस्थिर बुद्धी या दोन्हीचे वर्णन या कर्मयोगाच्या दृष्टीने कसं आहे हे या 41व्या श्लोकामध्ये सांगितलं. या 41 आता 42, 43 आणि 44 हा सलग 3 श्लोक आहेत की ज्या तिन्ही श्लोकामध्ये परस्पर संबंध असल्यामुळे ते एकत्रित केलेले आहेत. याम इमाम पुष्पिताम वाचम प्रवदंती अवपिश्चितः वेदवादर्थः पार्थ न अन्यत अस्ति इति वादिनः कामात्मानः स्वर्गपराः जन्मकर्मफलप्रदाः क्रिया विशेषबहुलां भोगै ऐश्वर्यगतिं प्रति भोगै ऐश्वर्यप्रसक्तानां तया अपरहत चेतसां व्यवसायात्मका बुद्धिः समाधौ न विद्यते.
त्याचा शब्दशः अर्थ सांगतो पहिल्यांदा की हे अर्जुना, जे भोगात तन्मय झालेले असतात आणि कर्मफळाची प्रशंसा करणाऱ्या वेदवाक्यामध्ये ज्यांची प्रीती आहे, ज्यांच्या बुद्धीला स्वर्गच परमप्राप्य वस्तू वाटतो आणि स्वर्गापेक्षा अधिक दुसरी कोणतीच वस्तू नाही असे जे म्हणतात ते अविवेकी लोक अशा प्रकारे जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभेने युक्त झालेली वाणी उच्चारतात, जी वाणी जन्मरूपी कर्मफळ देणारी, भोग व ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी पुष्कळशा क्रियाचे वर्णन करणारी आहे, त्या वाणीमुळे ज्यांची मने हरण केली आहेत, जे भोग व ऐश्वर्याच्या मध्ये अत्यंत आसक्त झाले आहेत, त्या पुरुषांची परमात्म्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी स्थिर होत नाही. असा या तिन्ही श्लोकाचा सलग अर्थ आहे. म्हणजे या श्लोकामध्ये काय सांगितलंय की बुद्धी स्थिर कोणाची होत नाही याचं वर्णन आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, कोणाचं वर्णन केलेलं आहे? अस्थिर बुद्धी असणाऱ्या माणसाचं वर्णन केलं की तो अस्थिर बुद्धी त्याची कशी असते आणि कशामुळे असते, अस्थिर बुद्धी कशा प्रकारची असते सांगितलं आणि त्याचं कारण काय असं ते वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अस्थिर बुद्धी अशाच व्यक्तींची होते की जे कर्मफळामध्ये आसक्त आहेत, त्यांचं कर्माच्या फळावरच लक्ष आहे पूर्ण. आणि वेदवाक्य, आता या ठिकाणी वेदवाक्यामध्ये दोन गोष्टी आहेत. वेद हा ज्ञानाने पण बनलेला आहे आणि कर्माने. वेदाचे दोन अंग आहेत. एक जो आहे तो कर्म आहे आणि एक जो आहे तो ज्ञान आहे. ज्ञान आणि कर्माचा समन्वय साधून जे वेदाचं आचरण करतात त्यांचं ते परमेश्वराशी एक रूप होतं. पण जे ज्ञानाला वजा करतात, बरं का, म्हणजे काही म्हणतील बा वेदावरच टीका केली भगवद्गीतेने, त्यामुळे मग आता वेदाचा आपण स्वीकार करायची गरज. काही लोकांना फार उत्साह निर्माण होता, श्रीकृष्णानेच वेदाचा निषेध केलेला आहे, मग वेदाचा तुम्ही कशाला अभ्यास? तसं नव्हे. वेदवाक्याचा विनियोग स्वर्गप्राप्ती करताच केवळ करावा अशी त्यांची भूमिका झालेली आहे. त्यांची बुद्धी अस्थिर होते, हा त्याचा अर्थ आहे. आचरणशास्त्रही सांगितलेलं आहे आणि ज्ञानही सांगितलं. वेदामध्ये आचरणच, उपासनाही सांगितली आहे आणि कर्मही सांगितलं. कर्मकांडाचाही भाग आहे आणि ज्ञानकांडाचाही भाग. श्रुती आहे आणि स्मृती आहे. श्रुती जी आहे ही ज्ञानाने युक्त आणि स्मृती जी आहे ही आचरणाने युक्त. तुमचे आचारही आहेत आणि विचारही आहेत. विचाराशिवाय आचार असू शकत नाही, तो असायला नाही पाहिजे. आणि विचारच केवळ असलेला आचार नसेल तर त्याचाही उपयोग होणार नाही. त्यामुळे विचारासहित आचार, ज्ञानासहित कर्म हे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी परमेश्वराची भक्तीच आहे. भक्तीचा उद्भव केव्हा होतो? तेव्हा ज्ञानाधिष्ठित कर्म होतो. पण ज्यांचं ज्ञान वजा केलं त्यांनी आणि त्यामध्ये फक्त लाभाचाच फक्त भाग घेतो. काय की बुवा यज्ञामध्ये इतके जर तुम्ही हवन केलं तर तुम्हाला भरपूर संपत्ती मिळते. परमेश्वर त्याची काही आवश्यकता नाही, परमेश्वराचा विषयच नाही. काय चालू म्हणजे रुद्राभिषेक, रुद्रयाग, रुद्राभिषेक चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे चमक आणि हे नमक असतं तर त्यामध्ये जे काही फलप्राप्ती आहे त्याच्यावर इतका भर मला इतके घोडे मिळू दे, इतकं हे मिळू दे, तितकं मिळू दे, मला संपत्ती मिळू दे, पुत्रपौत्र मिळू दे. परमेश्वर त्याची काय आवश्यकता? परमेश्वराचा विषयच नाही. परमेश्वराचा विनियोग आहे, विचार नाही. त्याची उपयुक्तता आपल्याला काय ह्याचा विचार. परमेश्वर काय आम्हाला सगळा लाभ देण्याकरता बसलेले, बाकी काय करायचं. आणि एकदा लाभ घेतला आपण तर त्याच्याकडे लक्ष काय द्यायचं, त्याची बुद्धी असते. असा विचार ज्यांचा आहे ना, ज्यांच्या मनामध्ये वेदाचे वाक्य जे आहेत हे आपल्या लाभाकरता आहेत असा त्यांनी विचार केला, हे अस्थिर बुद्धीचे आहे असं तुम्ही लक्षात घ्या. याच्यामध्ये वेदवाक्य म्हणताना त्याचा साकल्याने विचार करणं आवश्यक आहे. नाही तर अर्धा जर तेवढाच आपल्या सोयीने जर अर्थ काढला, कारण काही जे असतात ना तथाकथित जे आपल्या संस्कृतीवर टीका करणारे ते तर म्हणतात अहो तुम्ही कशाला वेदविद्या सगळे अभ्यास करता, त्याची काही गरज नाही. का बरं? अहो श्रीकृष्णानेच भगवद्गीतेत सांगितलं, लगेचच ते बोलायला लागते. अर्धवट संदर्भ घ्यायचा किंवा आपल्याला पाहिजे तो संदर्भ घ्यायचा आणि त्याच्यावर ते बोलायला सुरू करायचं. त्यामुळे वेद जे आहेत ना हे वेदातूनच श्रुती स्मृती निघाले, वेदातूनच उपनिषद निघाले आणि स्मृतिग्रंथ निघाले. काय स्मृतिग्रंथ आचरण प्रधान आहे
आणि श्रुती जी आहे ही ज्ञानप्रधान आहे. छांदोग्योपनिषदात तर तिन्ही सांगितलंय, उपासनाही सांगितले, कर्मही सांगितले आणि परमेश्वराची प्राप्ती कशी तेही सांगितले. त्यामुळे ह्याचा समन्वय साधणे आवश्यक आहे. सांख्ययोग जो आहे हा कर्म सांगण्याकरताच प्रवृत्त करणार. एकाने मला प्रश्न विचारला होता, मी महाराजांना विचारत होतो, प्रवृत्ती श्रेष्ठ का निवृत्ती श्रेष्ठ? मी म्हटलं आत्मतत्व श्रेष्ठ. प्रवृत्ती आणि निवृत्ती ही एक प्रक्रिया आहे, ती स्वाभाविक आहे. त्यामुळे ज्यावेळेस तू जगामध्ये फिरशील तेव्हा प्रवृत्तीची गरज कर, ज्यावेळेस शांत बसशील तेव्हा निवृत्ती मिळेल. अंतःकरणात निवृत्ती ठेव आणि आचरणामध्ये प्रवृत्ती ठेव. त्यामुळे हा शब्दच्छाल नको की प्रवृत्ती श्रेष्ठ का निवृत्ती श्रेष्ठ. म्हणून आचरणाच्या बाबतीमध्ये कर्म महत्वाचं आहे आणि अंतःकरणामध्ये धारणेच्या बाबतीमध्ये ज्ञान श्रेष्ठ. तेव्हा पवित्र अंतःकरण, ज्ञानयुक्त अंतःकरणाने जर मनुष्य आपलं कर्तव्य करत असेल तर परमेश्वर प्राप्ती ही स्वाभाविक होऊन जाते, असा तो सिद्धांत आहे. पण त्यात अंतःकरणाचा विषय बाजूला ठेवला, ज्ञानाचा विषय बाजूला ठेवला आणि केवळ शरीराच्या भोग आणि ऐश्वर्य प्राप्ती करता, केवळ स्वर्गप्राप्ती करता एखादं विशिष्ट एक यात्रिक पद्धतीने कर्म करणे म्हणजे अस्थिर बुद्धी असणे असा त्या तीन श्लोकाचा हा अर्थ. तेव्हा त्या अस्थिर बुद्धीबद्दल आपण आणखी विस्ताराने पुढच्या श्री स्वामी महाराज की जय. दोन वेळा मॉर्निंग